सन्मानाने जगण्याकरता आज 20-25 हजार रुपये त्यांना महिना रोजगार मिळाला पाहिजे, या दृष्टीने देखील. नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांना महिना 20,000 रुपयाची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. पेन्शनमध्ये वाढ, तसेच 6 ते 8 लाख रुपये दिव्यांग बांधवांच्या उपचारासाठी दिले जाणार. तसेच भविष्यात राज्यभरात सर्वेक्षण केले जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींना दरमहा 20,000 रुपयापर्यंत रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. घरकुल योजनेमध्ये दिव्यांग बांधवांना प्राधान्य दिले जाणार आहे. इतर योजनांमध्ये सुद्धा दिव्यांग बांधवांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्यासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली. अनेक मान्यवर उपलब्ध होते. तर आपण या ठिकाणी बघू शकता की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय माहिती दिलेली आहे. तर आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला माहिती आहे की आपल्या शासनाने दिव्यांगजनांकरता जी काही मानधन आहे ते वाढवून 2500 रुपये केलं आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि रोजगार असेल, या तिन्ही बाबतीत आपला हा प्रयत्न आहे की दिव्यांगजनांना त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे. देशामध्ये पहिल्यांदा आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी या ठिकाणी सांगितलं की कोणीही विकलांग नाही तर सगळे दिव्यांग आहेत, डिझेबल कोणी नाही तर स्पेशली एबल सगळे आहेत. आणि अशा पद्धतीनं एक वेगळी ओळख आमच्या दिव्यांगजनांना मोदीजींनी दिली. आज केंद्र सरकारच्या वतीनं इतक्या विविध प्रकारच्या योजना आमच्या दिव्यांगजनांकरता चालवल्या जातात. पण आपला प्रयत्न हा आहे की दिव्यांगता आपल्याला कमी कशी करता येईल, त्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात आपले प्रयत्न चाललेले आहेत. विशेषतः आमचे जे कर्णबधिर मुलं आहेत यांना जर त्यांच्या लहानपणीच जर या गोष्टी लक्षात घेऊन कॉक्लिअर इम्प्लांटसारखे जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करतो ते जर केले तर शेवटी ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही, ते जर ऐकू यायला लागलं तर ते बोलू देखील शकतात. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कॉक्लिअर इम्प्लांटचे जे काही ऑपरेशन आहेत त्याला 6 ते 8 लाख रुपये लागतात. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे ऑपरेशन्स मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि गेले काही वर्ष सातत्याने हे ऑपरेशन्स आपण मोफत करतो. आणि आपला तर प्रयत्न पुढे असा आहे की एक मोठं सर्वेक्षण करत राहायचं की ज्यातनं कुठेही आपल्याला जर 10 वर्षाच्या आतली मुलं ही त्या ठिकाणी कर्णबधिर आढळली तर त्यांचं कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन त्या कालावधीत जर आपण केलं तर ते कधीच कर्णबधिर राहत नाही. ते हळूहळू स्पीच थेरपीने बोलायला लागतात, ऐकायला लागतात. आणि हा देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात आपण करतोय. आत्ताच आपल्या जिल्हा परिषदेच्या सीओनी देखील एक चांगली संकल्पना मांडली की जर या ठिकाणी आपले जे दिव्यांग आहेत त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने हे जे काही झोमॅटो असतं, ब्लिंकिट, स्विगी वगैरे, तर त्या आमच्या दिव्यांगांना आवश्यक त्यांच्या जी काही डिझॅबिलिटी आहे त्याच्याप्रमाणे डिझाईन केलेल्या गाड्या या त्यांना आपल्याला देता येतील. महानगरपालिका देखील तशा पद्धतीने पुढाकार घेईल आणि अशा प्रकारच्या गाड्या देऊन त्यांना सन्मानाने जगण्याकरता आज 20-25 हजार रुपये त्यांना महिना रोजगार मिळाला पाहिजे, या दृष्टीनं देखील आपल्याला काम करता येईल. आणि त्यातनं एक सन्मानजनक अशा प्रकारचं जीवन हे त्यांना देखील मिळेल.